गावात राहणाऱ्या भावानं शहरात नोकरदाराला भेटायला येताना त्यानं मोकळं यायचं नाही. कांदे घेऊन येईल, वांगे घेऊन येईल, दुधाची बाटली तर घेऊन येईल. ज्वारीचं खळ झालं तर 2 पोते भावाला आणून टाकल. प्रेम होतो. आता ढिगाणं संपत्ती आहे, पण प्रेम कुठे आटलं हे मात्र समजत नाही. कारण आम्ही तुलनेत जगायला लागलो. त्याच्या तुलनेत मी कुठे, माझ्या तुलनेत तो कुठे, ही तुलना संपवा. स्पर्धा लागावी ती त्यागासाठी, आणि जिथे त्यागाची स्पर्धा सुरू होईल ना तिथे आनंदी आनंद. म्हणून हा त्याग, हे सामर्थ्य जर अनुभवायचं असेल तर त्यासाठी रामकथा ऐकावी.